राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही निघालेली आहे। अजित पवार आता जबाबदारी पार पाडणार आहेत। राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले। उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये पोहोचले आहेत। जनसन्मान दौऱ्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे। राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला जनतेकडून पाठिंबा दिला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये पोहोचल्याची सध्या माहिती समोर येते। आजचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, राष्ट्रवादीचा जनसन्मान दौरा आहे, तिसरा दिवस आहे आज दौऱ्याचा, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा जनसन्मान दौरा जो आहे तो सुरू आहे। आजचा तिसरा दिवस आहे या दौऱ्याचा। नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झाली होती आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील सर्व पदाधिकारी आणि स्वतः अजितदादा पवार जे आहेत काल रात्री शिर्डी या ठिकाणी पोहोचले आहेत। अगदी थोड्याच वेळात 9:30 वाजता अजित पवार हे शिर्डीला साईबाबा मंदिर शिर्डीचं जे आहे तिथे येऊन दर्शन करणार आहे आणि त्यानंतर सिन्नरच्या दिशेने निघणार आहे। अर्थातच बघायला गेलं तर सर्व योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता जो आहे हा जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे। सोबतच कालच त्यांनी असं मोठं वक्तव्य केलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठेतरी पराभव झालेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला माहिती आहे आणि त्याबद्दल आता ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुद्धा सुधारण्यात येतील। तर या यात्रे दरम्यान लोकसभेचं देखील उच्चार जो आहे तो होत आहे आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीसाठी आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार हेच निवडून आणा अशा पद्धतीने जे आहे अजितदादा सांगताना दिसून येत आहेत। नीलम, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।